नमस्कार, राम राम. मी योगेश. एक्सप्रेस विथ योगेश मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मंडळी, नवीन वर्षामध्ये नवीन व्यवसाय, उद्योग, धंदा जर सुरू करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच तुम्ही एका योग्य प्लॅटफॉर्मवरती, योग्य ठिकाणी आणि एक योग्य व्हिडिओ बघत आहात. तर तुमचं खूप खूप स्वागत. तुमच्या नवीन संकल्पनेला, कल्पनेला सर्वात प्रथम शुभेच्छा. मंडळी, तुम्ही जर नवीन व्यवसाय, उद्योग, व्यवसाय, स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून तब्बल 50 लाख पर्यंत कर्ज मिळू शकतं. ते पण 0.5% व्याजदराने, म्हणजे वर्षाला तब्बल फक्त 5% व्याजदराने. म्हणजे 50 लाख रुपयाचं जर तुमचं कर्ज जर त्या ठिकाणी अप्रुव्हल झालं, मंजूर झालं, तर 50 लाख रुपयावरती फक्त तुम्हाला 2.5 लाख रुपये वर्षाला त्या ठिकाणी कर्ज त्या ठिकाणी आकारण्यात येईल. त्या ठिकाणी तुम्हाला कर्जाचा भरणा करायचा आहे. ही कोणत्या योजनेच्या माध्यमातून कर्ज मिळणार आहे, या कर्जाला कसं अप्लाय करायचं, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हे सांगण्यापूर्वी, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एक विनंती असेल की कृपया जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अगोदर लगोलग सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या काळात आपण जे वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत असतो, वेगवेगळ्या अर्थकारणासंदर्भात, आर्थिक सक्षम वेगवेगळा तरुण आणि महाराष्ट्रातील तरुण, खास करून मराठी माणसाला आर्थिक सक्षम करण्यासाठी या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे व्हिडिओ येत असतात. तर आपल्याला फक्त त्या बदल्यात एवढीच अपेक्षा आहे की आपला जास्तीत जास्त सपोर्ट, आपल्याकडून लाईक, आपल्या प्रतिक्रिया जर आम्हाला आल्या तर वेगवेगळे व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळत असतं. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन पण तुम्हाला मिळत राहील. तर मंडळी, जे नवीन सरकार आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये, ते म्हणजे भाजप सरकार, मोदी सरकारनं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये स्टार्टअप इंडिया या नावाची संकल्पना आणली होती, जेणेकरून देशामध्ये जी बेरोजगारी आहे, या बेरोजगारांना जास्तीत जास्त रोजगार मिळावा आणि या बेरोजगार तरुणांमधून नोकर होण्यापेक्षा जास्तीत जास्त उद्योजक, छोटे व्यावसायिक कसे घडवता येतील, यासाठी एक त्यांना प्रोत्साहनपर म्हणून एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आली, जिचं नाव म्हणजे स्टार्टअप इंडिया. startupindia.gov.in या वेबसाईटवर जर आपण गेलात तर या सर्व योजनेचे, या सर्व संकल्पनेच्या, या सर्व उपक्रमाबद्दल आपल्याला इत्थंभूत माहिती तर मिळेलच. पण तुम्ही जर एखादा उद्योग, व्यवसाय सुरू करण्याचा जर विचार करत असाल, असं काही तुमच्या मनात असेल, तर नक्कीच तुम्हाला या योजनेमधून फायदा होऊ शकतो. या योजनेच्या माध्यमातून, स्टार्टअप इंडिया योजनेच्या माध्यमातून जी सीड फंड आहे तो जवळपास 50 लाखापर्यंत नवीन उद्योजकांना, नवीन व्यावसायिकांना तो सीड फंड दिला जातो. त्यासाठी तुम्हाला स्टार्टअप इंडियावरती रजिस्टर्ड केल्यानंतर, स्टार्टअप इंडियावरती जो DTPI विभाग आहे, DTPI विभागाअंतर्गत तुमचा व्यवसायाला अप्रुव्हल दिल्या जाणार आणि DTPI विभागानं एकदा तुम्हाला का अप्रुव्हल दिलं तर तुमचा सीड फंड तुमच्या बँक अकाउंटमध्ये रिलीज केला जातो. तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टनुसार तुम्हाला त्या ठिकाणी कर्ज त्या ठिकाणी मिळतं आणि त्या कर्जाचा भरणा तुम्हाला वार्षिक करायचा असतो, तो फक्त 5% व्याजदरानं. म्हणजे तुम्हाला जर 30 लाख रुपयाचं जर कर्ज मिळालं असेल तर त्या ठिकाणी 30 लाखावरती 5% व्याजदरानं जर तुम्हाला भरणा वर्षाला भरायचा आहे. आणि त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या अजून स्कीम त्या ठिकाणी घेऊ शकता, त्यामध्ये सबसिडी देखील मिळवू शकता. अशा वेगवेगळ्या स्कीम आहेत. त्या स्कीम कशा मिळवायच्या, कोणकोणत्या स्कीम आहेत ते बघण्यासाठी तुम्हाला जी मी ही वेबसाईट देत आहे, www.startupindia.gov.in या वेबसाईटला आपण नक्की भेट द्या. या वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की सीड फंड कसा मिळवायचा, वेगवेगळ्या उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी गव्हर्नमेंटच्या कोणकोणत्या स्कीम आहेत, त्या स्कीम कशा मिळवायच्या, या संदर्भात सगळ्या माहिती तुम्हाला मिळेल. वेगवेगळे व्यवसाय कोणते सुरू करायचे, तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये कोणते व्यवसाय सुरू करू शकता, तुमच्या लोकेशनवरती, तुमच्या गाव खेड्यामध्ये कोणकोणते व्यवसाय सुरू करू शकता. वेगवेगळ्या 500 वेगवेगळ्या व्यवसायाची लिस्ट देखील त्या ठिकाणी आहे. त्याचं प्रशिक्षण पुढे मिळेल. मोफत प्रशिक्षण कसं मिळतं या संदर्भात देखील तुम्हाला माहिती मिळणार आहे. तर मंडळी, वेगवेगळ्या इकडे तिकडे आपण पॉर्न साईटला, नको त्या सोशल मीडियावरती नको तेवढा वेळ घालण्यापेक्षा startupindia.gov.in ही जी वेबसाईट गव्हर्नमेंटनं सुरू केलेली आहे, अत्यंत महत्वाकांक्षी, आणि इथल्या तरुणांना, बेरोजगारांना रोजगार मिळावा, जास्तीत जास्त नवीन व्यावसायिक, उद्योजक या ठिकाणी देशामध्ये घडावे आणि त्यांच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा, या उदात्त हेतूने सुरू केलेली ही स्टार्टअप इंडिया. त्यासाठी आपण जर प्रोत्साहन घेऊन, आपण जर त्याकडे लक्ष दिलं आणि त्या योजनेचा लाभ घेतला तरच या योजनेचा हेतू जो कुठेतरी उद्देश सफल होईल. त्यासाठी आपल्या जास्तीत जास्त तरुणांनी
नवीन उद्योग व्यवसायाकडे वळलं पाहिजे, जेणेकरून आपल्या देशातील बेरोजगारी, व्यसनाधीनता आणि गुन्हेगारी ज्या वेळेस प्रत्येक तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल त्यावेळेस नक्कीच हे आपोआपच कमी होणार आहे. तर जास्तीत जास्त तरुणांनी उद्योग व्यवसाय कसं होता येईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्या मित्रांपर्यंत देखील हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना देखील उद्योग व्यावसायिक होण्यासाठी प्रोत्साहन करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपली कमेंट प्रतिक्रिया देखील आम्हाला नक्की कळवा, जेणेकरून वेगवेगळ्या नवीन व्हिडिओ आपण कोणत्या विषयावर बनवला पाहिजे त्याबद्दल देखील आपल्या सूचना कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर पुन्हा एकदा विनंती करेल की चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. आजच्या पुरतं इथंच थांबतो. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये वेगळ्या विषयासह.